युवराज, झाली का रे बाळा तुझी सकाळ? बाप रे निशी, काय बघतेस? पाहुणे आलेत आपल्याकडे. तू प्लीज 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 बसा, प्लीज प्लीज या, बसा 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 बसा. नाही आलेत आपल्याकडे. मी पाहुणे नाही, पप्पा आहेत. पाहुणे आपल्याकडे कधी येतात? कधीतरी. हे आपल्या बेडरूम मध्ये कधी येतात? कधीतरी. कोण झाले? ओह, हो करते. आलेत पाहुणे एवढेच. काहीतरी चहा पाण्याचं बघ, काहीतरी तुम्हाला थंड काहीतरी कोकम सरबत. जा पटकन जा. काय चाललंय हे? अरे मी फक्त तुझी विचारपूस करायला आलो बाळा. आज अरे कसा आहेस बाबा? काही त्रास नाही ना झाला तुला? काही प्रॉब्लेम मध्ये नाहीस ना? आता सगळं सॉल्व्ह झालंय का? काही विचारलं? केलीत विचारपूस? आज आलेत. पण आलेत. अरे एवढं मस्त, मजा आली मला, आनंद होतोय मला. काय आज म्हणजे कशासाठी आलात तुम्ही? काय आज? 15 ऑगस्ट. स्वातंत्र्य दिनाचं निमित्त साधून तुम्ही तुमचं आवडतं काम करायला आलात, भाषण द्यायला. क्या बात निशी. बस बस पटकन, भाषणाला सुरुवात होणार आहे आता. करा, सुरुवात करा. भाषण. राज काय आहे? हा? इकडे इकडे तुझ्याशी बोलतोय मी. काय 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 चाललंय? काय आज स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष पूर्ण झाली आहेत. तुला जन्माला येऊन 29 वर्ष पूर्ण झालेत युवराज. काय केलंस मला सांग. नाही मला सांग, मला कळायला तर हवं यांनी काय केलं काय आजपर्यंत. काय फायदा घेतला तू स्वातंत्र्याचा? काय उपयोग करून घेतलास? मोकाट फिरलास, जेलमध्ये गेलास तू युवराज. तुला लाज वाटते? युवी, दयानंद खांडेकर बोलत असताना मध्ये कोणी बोलत माहित आहे तुला? मग काय युवराज बोल, काय केलं तो? काय काय चालवलंय तुला? काय करायचं नाही आयुष्यात? अरे मला वाटलं MNN मध्ये जाशील, तिथे काहीतरी करशील. केदारकडे बघ. अरे भाऊ ना तुझा, त्याच्याकडून शिक, जरा शिक. केदार कसा चांगला चांगला आणि तू कसा वाईट वाईट. तुम्ही कशाला ओरडतात? मी ओरडतोय ना तुमच्या वाट्याचं. तुम्ही तब्येत सांभाळा ना. आणि तुम्हाला खरं सांगतो, स्वातंत्र्य मिळून 100 वर्ष उलटून जातील ना, तेव्हाही तुमचं माझ्याबद्दलचं मत तेच राहणार आहे. कुठलाही विषय कुठूनही सुरू होऊ दे, कुठल्याही दिशेने जाऊ दे, संपतो कुठे? युवराज किती नालायक आहे. कसं केदार ताणी चांगले आहेत आणि युवराज काय असतं कन्क्लुजन? हेच ना. हे सिक्रेट एजंट काही आत्ता नाही आले बर का. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून गुप्तहेर भैरजी नाईक हे 3 ते 4 हजार गुप्तहेरांचे नेटवर्क एकटेच चालवायचे. स्वराज्यात पडलेला सुईचा आवाज सगळ्यात पहिले त्यांच्या कानावर जायचा आणि मग तो सुई पाडणाऱ्याला ऐकू जायचा. आपल्याला डेटा ट्रान्सफर करण्यासाठी 5G नेटवर्क लागतं, पण त्यावेळेचे मावळे करपल्लवी भाषा म्हणजेच हातवारे करूनच माहिती एक्सचेंज करायचे. ते तेव्हाचे हिरोज, पण आत्ताचे हिरो सुद्धा काही कमी नाही बर का. 1962 भारत चीन युद्ध आणि 1965 भारत पाकिस्तान युद्धामधील गुप्तचर ब्युरो म्हणजेच IB चे विभाजन करून 21 सप्टेंबर 1968 साली रॉची स्थापना झाली. रॉ म्हणजे रिसर्च आणि ॲनालिसिस विंग. आणि IPS अधिकारी रामेश्वर नाथ काव यांनी रॉची पायाभरणी केली आणि तेच रॉचे पहिले संचालक होते. आणि रॉ मधले आपले धाडसी गुप्तहेर, आपले सिक्रेट एजंट रवींद्र कौशिक यांनी पाकिस्तानी सैन्यात नबी अहमद शाकिर या नावाने प्रवेश मिळवला आणि मेजर पदापर्यंत गेले. त्यांनी कित्येक वर्ष भारताला सिक्रेट माहिती पुरवली आणि त्यांना द ब्लॅक टायगर ही पदवी मिळाली. शरीराचे हे 2 हात आहेत ना, ते सारखेच असतात रे माणसासाठी. केदार आणि तू दोघेही माझ्यासारखी सारखेच आहात. तितकाच जीव आहे तुम्हा दोघांवर माझा. तुला वाटतं ना नेहमी मी तुझ्यासाठी काही करत नाही. एक वचन देतो मी तुला, इथून पुढे तुझ्याकडनं कुठलीही चूक होणार नाही अशी जर तुझी तयारी असेल तर एक खूप मोठी जबाबदारी मी सोपवायला तयार आहे तुझ्यावरती. पण एकदा का जबाबदारी घेतलीस की अजिबात मागे हटायचं नाहीये. आहे तयारी तुझी यासाठी? मी आता बोललो ना तुम्हाला, माझे हात ते शिवशिवत आहेत. ठीक आहे, लवकरच सांगेन मी तुला काय ते. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा तुला. चमत्कार, एक तरुण काश्मीरी मुलगी, पण आपल्या देशासाठी तिने 71च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये पाकिस्तानी मिलिटरी ऑफिसरची बायको बनून राहिली आणि आपल्या देशासाठी काम करत राहिली. आणि अजून असे खूप आहेत. मग ते 7 वर्ष पाकिस्तानमध्ये घालवणारे अजित डोवाल असो किंवा आझाद हिंद सेनेत सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत मणी नावाने ब्रिटिश अधिकाऱ्यांसोबत राहणारी सरस्वती राजामुनी असो, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी आपल्या भारत मातेच्या धाडसी लेकरांनी आपल्या जीवापेक्षा जास्त योगदान आपल्या देशाला दिले आहे. सगळे ओळख मिळवण्यासाठी जगतात, पण स्वतःची जात, धर्म, घर, कुटुंब हे सगळं पणाला लावून आपली ओळख लपवून इतरांसाठी जगणं हे सार्थकी लावतात. ती आपली माणसं. तुम्हाला एक गंमत सांगू? मी सुद्धा मोठी होऊन आपल्या देशासाठी असंच काहीतरी आयुष्य जगणार. पण कोणाला सांगू नका बर का, कारण हे सिक्रेट एजंट सिक्रेटच असतात. आणि मी सुद्धा होणार आहे हे आपल्यामध्ये सिक्रेट असू द्या. जय हिंद. सगळं फंक्शन अगदी उत्तम झालं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तारिणी, या मुलांची भाषणं ऐकून फार इमोशनल झाली होतीस ना तू? काय ग, काय झालं? मी काही चुकीचं विचारलं का? नाही नाही, तसं नाहीये. कसं आहे ना काका, ज्या मुलांचं या जगात हक्काचं कोणीच नाहीये, ज्या मुलांना समाजाने स्वीकारलेलं नाहीये, ती मुलं या समाजात राहून त्या समाजाचा भाग बनू पाहतात. त्या समाजाला समजून घ्यायचा प्रयत्न करतात. त्या मुलांचं कौतुक नाही, त्यांचा अभिमान वाटतो मला खूप. बघा ना, एवढी एवढीशी मुलं आहेत ही. कधी एवढ्या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या असतील त्यांनी, कधी एवढा अभ्यास केला असेल, कधी एवढी माहिती मिळवली असेल. खूप हुशार आहे ही आजकालची पिढी. आमची पिढी एवढी हुशार नव्हती ॲक्च्युली. म्हणजे आत्ताची ही जी पिढी आहे, आपण त्यांच्या चुका काढतो, पण त्यांच्यातले जे गुण आहेत ना, ते खरंच पारखण्यासारखे आहेत. ह्या मुलांचा ना खूप अभिमान वाटतो आम्हाला. आणि मला तुम्हा सगळ्यांचा प्रचंड अभिमान वाटतो. अशीच या मुलांची काळजी घ्या. बरं, येऊ मी? सर, हॅलो, थँक्यू. ड्रायव्हर, गाडी काढ. बॉस, ही डॉक्टर कामत कॉन्टॅक्ट लिस्ट आहे. ह्या डॉक्टर्स, हॉस्पिटल आणि एनजीओ यांचेच नंबर आहे. हा माणूस स्वतःसाठी पण जगतो की नाही? पण ज्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जयवंत श्रीवास्तव यांचा नंबर नाही आहे. नाहीये. हा, पण तो फोन बराच वेळ स्विच ऑफ होता आणि फक्त काहीच वेळासाठी स्विच ऑन झाला. पण मग त्यावरनं काही कळलं? लोकेशन काही अंदाज आलाय? बॉस, अंदाज नाही, ठोस पुरावा मिळाला. म्हणजे हे सिम कार्ड ज्या फोनमध्ये इन्सर्ट झालं होतं, मी त्या फोनचा IMEI नंबर ट्रॅक केला. हा फोन शेखर सरांच्या नावावरती रजिस्टर झाला. शेखर? म्हणजे कौशिकीताईंचा नवराच त्यांच्याशी या नंबरवरनं बोलतोय? हो बॉस.